नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आज करणार आहे गाजराची बर्फी. त्याला लागणारं साहित्य: बदाम, काजू, गाजर पूर्ण त्याचे साल काढलेले आहे. मी धुवून स्वच्छ पाण्याने धुवून साल काढून घेतलेले आहे. अशा प्रकारे आणि बारीक बारीक कट करून घ्यायचं. मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे. असं कट केलेलं आहे मी. आणि साखर आहे 1 पाव किलो. आणि ड्राय खोबरा किस आहे 100 ग्राम. नंतर अशा हाताने केलेले आहे मी छोट्या छोट्या फोडी. मिक्सी धरायची आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे आणि असं गाजर किस आहे त्याच्यामध्ये टाकून डायरेक्ट सॉरी खोबरा किस म्हटलं मी. छान परतून घ्यायचं. अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं तुपामध्ये. आणि 2 ते 3 मिनिट आहे ना मी झाकण ठेवलं. नंतर मी साखर घालत आहे. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं. साखर जोपर्यंत विघळत नाही तोपर्यंत आपण असं भाजत राहायचं सतत. आणि हा खोबरा किस आहे भाजणं झालेलं आहे आणि खोबरा किस मिक्स करायचा आपल्याला. तुम्ही खोबरं पण वापरू शकता. मी ड्राय खोबरा आहे ना किस आहे ना तो वापरलेला आहे. आणि दूध घालत आहे मी 1 वाटी. छान परतून घ्यायचं दूध टाकल्यानंतर. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. मी याच्यामध्ये काही कलर वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे. मी 1 वाटीच दूध घेतलेलं आहे फक्त, ते पण साईचं. जवळपास आपलं होत आलेलं आहे किस. छान भाजून घेतलेलं आहे. आणि विलायची पावडर. खोबरा किस, विलायची पावडर. अशा प्रकारे झालेलं आहे. आणि ताटाला मी तूप लावलेलं आहे कारण की आपल्याला वड्या पाडायच्या आहे ना. तूप आहे ते मी लावून घेतलेलं आहे ताटाला. आणि छान सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे
सेट करून घ्यायचं छान चमच्याच्या साहाय्याने किंवा आणि वरून आहे ते मी ड्रायफ्रूट टाकून राहिलेले आहे. अशा प्रकारे आणि मी 1 तास आहे ना फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. झालेला आहे 1 तास. मी बाहेर काढलेला आहे. किती सुंदर दिसून राहिलेला आहे बघा. छान आलेला आहे कलर. आणि आता आपण वडी पाडून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही छोट्या करू शकता आणि मोठ्या पण करू शकता वडी. दोन्हीकडून पण पाडून घ्यायच्या वड्या. अशा प्रकारे खूप इझी आहे. बघा किती सुंदर आलेली आहे वडी बाहेर. अशा प्रकारे करून घ्यायच्या सर्व वड्या. ते बघा हालून पण सुंदर आहे. हे बघा एकदम परफेक्ट झालेली आहे बर्फी. बघ अशा प्रकारे आपल्या बर्फ्या तयार झालेल्या आहे. नक्की करा. खूप पौष्टिक असतात आणि एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची पण. काही नाही आहे, अगदी कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिक अशी ही बर्फी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली माझी बर्फी. आणि धन्यवाद मंडळी.